शिक्षक म्हणजे विश्वासाचं प्रतीक, पण जेव्हा हाच शिक्षक त्या विश्वासाची पायमल्ली करतो तेव्हा संपूर्ण समाज हादरतो, समाजाचा विश्वास उडतो। ही घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली आहे। एक अंगावर शहारे आणणारी ही घटना आहे। अवघ्या 11 वर्षाच्या मुलीवर तिच्यावर शिक्षकाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। ही घटना छत्रपती संभाजीनगरमधील वाळू या परिसरातील रांजणगाव शेणपुंजी येथील नर्सरी कॉलनीत ही घटना घडली। सुभाष जाधव असे त्या शिक्षकाचं नाव आहे। त्याचं वय 45 वर्ष। हा शिक्षक गेल्या अनेक वर्षापासून क्लास घेत होता। या क्लासमध्ये अनेक मुली शिकायला यायची। त्या शिक्षकाकडे शिकायला येणारी एक 11 वर्षाची चिमुरडी होती। सामाजिक कार्यकर्ते दीपक बडे यांनी याबाबत सांगितलंय की एक जोडपं मागील 18 वर्षापासून रांजणगाव शेणपुंजी येथे वास्तव्यात आहे। त्यांची 11 वर्षाची मुलगी एका क्लासमध्ये शिक्षण घेत होती। त्या क्लासमधील शिक्षकाने त्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार केला। तिचा अश्लील व्हिडिओ दाखवून केल्याची माहिती समोर आली। तिच्यावर त्याने अत्याचार पण केला। नंतर पीडित मुलगी रोजप्रमाणे क्लासला जात होती। शिक्षकाचा तिच्यावर विश्वास होता, पण याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। अशा घाणेरड्या कृत्यामुळे 1.5 वर्षापूर्वी आरोपी सुभाष जाधव या शिक्षकाला शाळेतून काढले होतं, अशी माहिती समोर आली। नंतर काही दिवसापासून मुलीच्या वागण्यात बदल दिसू लागला। घाबरलेली, गप्प राहणारी, या वर्तनामुळे तिच्या पालकांच्या लक्षात काहीतरी बेनसल्याचं आलं। जेव्हा त्यांनी तिच्याशी बोलून विचारलं तेव्हा सगळी कहाणी उघडकीस आली। ही घटना 3 दिवसापूर्वी एकदा घडली आणि शनिवारी एकदा घडली। यावर वाळू MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। आता ही माहिती परिसरात पसरली। लोकांचा संताप उफाळून आला। संपूर्ण वसाहतीत खळबळ माजली। नागरिकांनी एकत्र येऊन त्या शिक्षकाच्या घरावर चाल करून त्याला ताब्यात घेतलं आणि चांगला चोप दिला। वाळू MIDC पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक माहिती पुढील तपास सुरू आहे। पोलिसांना बोलवण्यात आलं। त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केलं। नागरिक म्हणतात, आपल्या मुलीचं भविष्य घडवणारे जर असं वागले तर पालकांनी विश्वास ठेवायचा तरी कुणावर? पोलिसांनी या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून संबंधित शिक्षकावर कायद्यानुसार 18 वर्षाखालील मुलामुलींना झालेल्या लैंगिक अत्याचाराचा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो। या कायद्यानुसार संबंधित आरोपीला 7 वर्षापासून आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते। पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। शिक्षकाचा मोबाईल, क्लासची CCTV, इतर विद्यार्थ्यांचे जबाब हे सर्व काही घेतले जात आहे। मित्रांनो, ही घटना आपल्या डोळ्यात अंजन घालणारी आहे। शिक्षक म्हणजे आदर्श, पण जर समाजात असलेले काही लोक अशा विकृत मानसिकतेचे, तर आपल्या मुलाचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी। शिक्षण हे मंदिर आहे, पण त्या मंदिरातल्या पुजाऱ्यानेच जर अपवित्र वर्तन केलं तर ते मूळचं मूल्य संपतं। त्यामुळे आज प्रत्येक पालक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक नागरिक, प्रत्येक शिक्षकाला स्वतःशी एक प्रश्न विचारायला हवा, आपण सुरक्षित समाज निर्माण करतोय का? केवळ डोळेझाक करतोय? कोण देणारा शिक्षक, याची पार्श्वभूमी तपासा, कोण आहे, कुठून आहे, याच्यापूर्वी शिकवलंय का आणि याची पहिली हिस्ट्री काय? दुसरा, मुलांशी रोज संवाद ठेवा, त्याचं मानसिक आरोग्य, वर्तन बघत राहा। शिकवण्याच्या वेळा आणि ठिकाणाही खात्री करा। विशेषतः लहान मुलींना एकटं पाठवू नका। मुलाचं वागणं अचानक बदललं, गप्प राहायला लागलं, घाबरायला लागलं तर ताबडतोब बोला। कोणतीही शंका वाटली तर पोलीस, चाइल्ड हेल्पलाईन किंवा शाळा प्रशासनाशी संपर्क करा। अशा घटना रोखायच्या असतील तर समाज म्हणून आपण जागा व्हायला हवं आणि आपल्या मुलांना सुरक्षित व सशक्त समाज द्यायला असेल तर सर्वांनी मिळून आवाज उठवायला हवा। या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा। धन्यवाद।